नाश हो गया, तंबू हट गया, नाही सा तंबू हट गया जब सुलेमान ने मंदिर बांधा। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। पहिला मोशेसाठी एक छोटासा तंबू होता जिथं मूसा मोशे के जाऊन लिए प्रार्थना एक करायचा। छोटा मंडप था, छोटा तंबू था जहाँ पे मूसा जाकर दुआ करता। त्याच्यानंतर उसके बाद देवानं मोशेला एक बॅकग्राऊंड दिलं, एक मोठा तंबू बांधण्यासाठी। परमेश्वर ने मूसा को एक बैकग्राउंड दिया जो उस बैकग्राउंड के अनुसार बड़ा तंबू बांध सके। आणि त्याला निवास मंडप म्हणलं जायचं। उसे मिलाप वाला तंबू कहा आणि जाता। या निवास मंडपाला 3 भाग होते। और इस निवास मंडप के 3 हिस्से थे, अंगण, अंगन, पवित्र स्थान आणि परम पवित्र स्थान। और अति पवित्र स्थान। 3 क्षेत्रामध्ये हा निवास मंडप बांधला होता। और इन तीनों स्थान में इस मिलाप वाले तंबू की रचना हुई थी। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। आणि जे याजक जाऊन धूप जाळायचे, जो याजक जाकर धूप जलाते थे, अंगणातून पवित्र स्थानात आणि पवित्र स्थानातून परम पवित्र स्थानामध्ये जाऊन ते धूप जाळायचे। अंगन से पवित्र स्थान में और पवित्र स्थान से लेकर अति पवित्र स्थान में वो धूप आणि जलाते। परमेश्वरनं मोशेला ह्या 3 भागामध्ये तंबू का तयार करायला सांगितलं? और परमेश्वर ने मूसा को इस 3 हिस्सों में ही तंबू, मिलाप वाला तंबू बांधने के लिए क्यों कहा? कारण क्योंकि जे एदेन बागेमध्ये जे तुटलेलं रिलेशन होतं, जो एदेन की वाटिका में टूटा हुआ नाता था मनुष्याचा आणि परमेश्वराचा, परमेश्वर और मनुष्य का, त्या तुटलेल्या नात्याच्या जवळ परमेश्वर पुन्हा जाणार होता, म्हणून ह्या मंडपाची त्यानं निर्मिती केली। उस टूटे हुए नाते के निकट परमेश्वर जाने वाला था, इसलिए उसने इस तंबू की रचना की, निर्मिती की। कसं काय पास्टर? कैसे पास्टर? बघा, देखो पहिले करंती याचा 3रा अध्याय 16 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे। पहले कुरिन्थियों का 3रा अध्याय 16 वचन में ऐसा लिखा है। 16-17 मध्ये असं लिहिलंय, काढायची गरज नाही। 16-17 में ऐसा लिखा है, निकालने की आवश्यकता नहीं। तिथं असं लिहिलंय, वहां पे ऐसा लिखा है, तुमचं शरीर परमेश्वराचं मंदिर आहे। आपका शरीर परमेश्वर का मंदिर है। पुढे जाऊन आगे जाकर प्रभू येशूच्या वधस्तंभाद्वारे परमेश्वर आपल्या शरीराला मंदिर म्हणून परत तयार करणार होता। आगे जाकर यीशु के क्रूस के द्वारा अपने शरीर को परमेश्वर फिर से मंदिर करके तैयार करने वाला था। कशाला? किस लिए? आपल्या शरीराला, अपने शरीर के लिए। म्हणून इस कारण तो मोशे पासून त्या मंदिराची रचना, त्या मंदिराचा एक बॅकग्राऊंड तयार करत होता। इसलिए वो मूसा से उस मंदिर का एक बैकग्राउंड, मंदिर की रचना कर रहा था। हालेलुया, हालेलुया। तुम्हाला माहित आहे, आप जानते हो मनुष्य 3 भागामध्ये बनवला गेला। मनुष्य 3 हिस्सों में बनाया गया है, आत्मा, आत्मा, प्राण आणि शरीर। और शरीर। हालेलुया, हालेलुया। या 3 क्षेत्रामध्ये मनुष्य बनवला गेला। इन 3 हिस्सों में मनुष्य बनाया गया है। आता बघा, अभी देखो, शरीर जे आहे ते बाहेर आहे, शरीर जो है वो बाहर है, बरोबर आहे। सही है। प्राण आहे तो आतमध्ये आहे, प्राण जो है वो भीतर है, आणि आत्मा आहे तो अजून प्राणाच्या आतमध्ये आहे, और आत्मा जो है वो और भी प्राण के भीतर है। आणि परमेश्वराला, और परमेश्वर को या मनुष्याला त्या आत्म्यामध्ये नेऊन आपल्याशी आराधना करून घ्यायची होती, म्हणून परमेश्वराने मोशेच्या द्वारे एक मंडपाची रचना केलेली आहे। और परमेश्वर को इस मनुष्य को शरीर से लेकर आत्मा में उसको आराधना उसके द्वारा करवानी थी, इसलिए परमेश्वर ने मूसा के द्वारा मिलाप वाले तंबू की रचना की। ही निवास मंडप हा येत्याल्या काळामधल्या मनुष्याच्या आणि परमेश्वराच्या जवळची आराधनेची भविष्यवाणी होती। और ये मिलाप वाला तंबू मनुष्य और परमेश्वर के आने वाले दिनों की भविष्यवाणी थी, आराधना की भविष्यवाणी थी। हालेलुया, हालेलुया। मनुष्य परमेश्वराची आराधना आत्म्यात करल याची भविष्यवाणी निवास मंडप होता। मनुष्य परमेश्वर की आराधना आत्मा में करेगा, इसकी भविष्यवाणी ये मिलाप वाला तंबू था। कुठं लिहिलंय? कहाँ लिखा योहान गया है? 4 अध्यायामध्ये लिहिलंय, यूहन्ना 4 अध्याय में लिखा है, देवाची आराधना कशाने करायची? परमेश्वर की आराधना किस द्वारा करे? पवित्र आत्म्याने नाही, पवित्र आत्मा से नहीं, आपल्या आत्म्यामध्ये, अपने आत्मा में। आत्म्याने करायचे आहे का आत्म्यामध्ये करायचे आहे? आत्मा के द्वारा करनी है या आत्मा में करना है? हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। वाचा योहान 4 अध्याय 23-24 वचन। परंतु हा, खरे भक्त हा. आत्म्यात व खरेपणात बापाची भक्ती करतील। आत्म्याने करतील का आत्म्यात करतील? आत्मा में करेंगे या आत्मा के द्वारा करेंगे या आत्मा में करेंगे? हा, म्हणजे काय? यानी क्या? मनुष्य आपल्या स्वतःच्या खोल आत्म्यात जाऊन परमेश्वराची आराधना, मनुष्य अपने ही आत्मा में गहराई में जाकर परमेश्वर की आराधना करे। काही लोक तिथपर्यंत पोहोचतच नाहीत। कुछ लोग वहां तक पहुंच ही नहीं पाते।
मला तर काही लोकांचं हसू येतं. मुझे कुछ लोगों के बारे में हंसना आता है एक खोल आराधना सुरू असती, और एक गहराई में आराधना शुरू होती है त्यांना लगेच येतंय. और उनको आते तुरंत ही आ जाता है. आराधना सुरू असते, आराधना शुरू होती काही है लोक जमा और कुछ लोग आलस देते बैठते हैं. ज्यावेळेस तुम्ही आत्म्यात जाल, जब आप आत्मा में जाओगे तुम्ही विसरून जाल की तुम्ही कोण आहात. आप भूल जाओगे कि आप कौन हो. भूल जाऊं कि मैं कौन हूँ, भूल जाऊं कि मैं कहाँ हूँ. आत्म्यात आराधना करणारा आत्मा में आराधना करने वाला नंबर 1 पहली बात तो विसरून जाईल की मी कोण वो आहे. भूल जाएगा कि मैं कौन हूँ. आत्म्यात आराधना करणारा आत्मा में आराधना करने वाला. नंबर 2 तो विसरून जाईल की मी कुठे आहे. और नंबर 2 वो भूल जाएगा कि मैं कहाँ हूँ. हालेलुया. हालेलुया. आता मनुष्य आत्म्यात येऊन आराधना करेल याची भविष्यवाणी निवास मंडप आहे. और मनुष्य आत्मा में आकर आराधना करेगा, इसकी भविष्यवाणी मिलाप वाले तंबू में है. का क्यों? बघा, देखो, निवास मंडपामध्ये 3 भाग आहेत. और मिलाप वाले तंबू में 3 हिस्से हैं. अंगण, अंगन, पवित्र स्थान पवित्र स्थान आणि परम पवित्र और स्थान. अति पवित्र स्थान. आता सेम येशूच्या वधस्तंभाद्वारे तो निवास मंडप तुम्ही आणि मी आहे. और यही मिलाप वाला तंबू यीशु के क्रूस के द्वारा आप और मैं हूँ. कसं काय? कैसे? अंगण अंगन म्हणजे यानी अंग, शरीर. हा अंग. शरीर. शरीर. हालेलुया. हालेलुया. पवित्र स्थान, पवित्र स्थान यानी प्राण, प्राण. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परम पवित्र स्थान, और अति पवित्र स्थान स्पिरिट. आत्मा. हालेलुया. हालेलुया. पण जुन्या करारामध्ये कुठं धूप जाळायला याजकाला जावं लागायचं? लेकिन पुराने नियम में याजक कहाँ धूप जलाने जाता? परम पवित्र स्थानात, अति पवित्र स्थान में म्हणजे यानी 3ऱ्या टप्प्यात. तीसरे हिस्से में. ते जुना करार आम्हाला हे सांगताय, पुराना नियम हमें यही बताता है तुमची आराधना 3ऱ्या टप्प्यात जाऊन झाली पाहिजे. आपकी आराधना तीसरे हिस्से में जाकर होनी चाहिए. शरीरातून शरीर से लेकर प्राणात जाऊन प्राण में जाकर आणि प्राणातनं आत्म्यात जाऊन. और प्राणों से आत्मा में आणि जाकर. जर एखाद्या स्थानामध्ये 7 दिवठणे आहेत. और परम पवित्र स्थान में 7 दीपक हैं. किती दिवठणे आहेत? कितने दीपक हैं? या 7 दिवट्याविषयी यशाया 11व्या अध्यायामध्ये लिहिलंय. इस 7 दीपकों के बारे में यशाया 11 अध्याय में लिखा है. यहोवाचा आत्मा, परमेश्वर का सामर्थ्याचा आत्मा, सामर्थ का आत्मा, पराक्रमाचा आत्मा, और पराक्रम का आत्मा, विद्येचा आत्मा, ज्ञान का आत्मा, ज्ञानाचा आत्मा, ज्ञान का आत्मा, देवाच्या भयाचा आत्मा. परमेश्वर के डर का आत्मा. हे 7 जे आत्म्या आहेत हे पवित्र आत्म्याला दर्शवतात. ये 7 आत्मे पवित्र आत्मा को दर्शाते हैं. आणि अशाच प्रकारे 7 दिवटण्या परम पवित्र स्थानात आहेत. और इसी रीति से 7 दीपक अति पवित्र स्थान मग में हे है. 7 दिवटण्या कशाला ये दर्शवतात? 7 दीपक किसे दर्शाते हैं? पवित्र आत्म्याला. देवाच्या 7 आत्म्याना एकच आत्मा आहे, पण त्याच्यामध्ये 7 आत्म्याचं सामर्थ्य आहे. और एक ही आत्मा है, लेकिन उसमें 7 आत्मा का सामर्थ्य है. और ये 7 दीपक पवित्र आत्मा को दर्शाते हैं. बायबल सांगतं बाइबल बताती है. त्याच्यावर त्या 7 दिवठण्याचा प्रकाश पडायचा आणि त्याच्यावरचा सगळा अंधार निघून जायचा. और उसके ऊपर उन 7 दीपकों का प्रकाश गिरता और सारा अंधियारा निकल जाता. सांगा मला, आजारी कशाला दर्शवते? और बताओ मुझे, बीमारी किसे दर्शाती है? अंधाराला दर्शवते. अंधियारे को दर्शाती है. डिप्रेशन कशाला और दर्शवते? तनाव किसे दर्शाता है? अंधाराला दर्शवते. अंधियारे को दर्शाता भय है. कशाला दर्शवते? डर किसे दर्शाता है? अंधाराला दर्शवते. अंधियारे को गहराई दर्शाता जाऊन है. आराधना करा. यानी आत्मा में गहराई में जाकर आराधना करोगे, तुमच्यावर पहिला काय पडेल? आपके ऊपर पहला क्या आएगा? पवित्र आत्म्याचा प्रकाश पडेल. पवित्र आत्मा का प्रकाश आएगा. आणि हे सगळे अंधाराचे साम्राज्य तुमच्यावर नाहीस होईल, तुम्ही प्रकाशित व्हाल. और ये सारे अंधियारे का साम्राज्य आपसे दूर होकर आप उजियाले में प्रकाशमान होगे. का मी तुम्हाला ओरडतो? क्यों मैं आपको चिल्लाता हूँ? जावा आत्म्यात जाऊन आराधना करा. आत्मा में जाकर आराधना करो. आत्म्यात जाऊन आराधना करा. आत्मा में जाकर आराधना आत्म्यात करो. जाऊन आराधना करा. आत्मा में जाकर बघा, आराधना एक एक करो. वेळेस तुम्ही डीप आत्म्यात जाऊन आराधना करा. और देखो, कई एक बार आप गहराई में आत्मा में जाकर आराधना आणि करते हो, सडनली पवित्र आत्म्याचं सामर्थ्य माझ्यावर येतं. और अचानक पवित्र आत्मा का सामर्थ्य उतर आणि मग आता मी है भविष्यवाणी मुझ पर. करायला लागतो. और फिर मैं भविष्यवाणी करने लगता हूँ. ज्यावेळेस तुम्ही डीप जाता, जब आप गहराई में जाते ज्यावेळेस हो, तुम्ही 3ऱ्या टप्प्यात जाता, जब आप तीसरे हिस्से में जाते ज्यावेळेस हो, तुम्ही परम पवित्र स्थानात जाता, जब आप अति पवित्र स्थान में जाते ज्यावेळेस हो, तुम्ही तुमच्या ह्या मंदिरात जे 3 प्रकारे बांधलेलं आहे तुमचं मंदिर, और आपका मंदिर जो 3 रीति से बांधा गया है, अंगण, प्राण आणि आत्मा. अंगन, प्राण और आत्मा. शरीर, प्राण आणि आत्मा. शरीर, प्राण और आत्मा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. ज्यावेळेस तुम्ही आराधना करत 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 खोल त्या आत्म्यामध्ये एंट्री जब आप करता, आराधना करते 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 करते
गहराई में उस आत्मा में प्रवेश करते हो। तुम्हाला माहित आहे आप जानते हो क्या? देव जो तुम्हाला भेटतो ते केंद्र बिंदू तुमचं स्पिरिट, तुमचा आत्मा आहे. और परमेश्वर आपको मिलता है, उसका मुख्य बिंदु, केंद्र बिंदु ये पवित्र आत्मा है। आणि कधी देवाची तुमची भेट होती? कब परमेश्वर का और आपका मिलाप होता है? हालेलुया. हालेलुया। फॉर एक्झाम्पल, उदाहरण के तौर पर, उदाहरण के तौर पर मी तिथं बसलो, मैं वहां पे बैठा हूँ, तुम्ही इथं बसला, आप यहाँ पे बैठे पण हो, आपल्याला माहित आहे देव इथं उतरतो स्टेजवर. लेकिन हमें पता है कि परमेश्वर यहाँ पे उतरता है स्टेज पर। मग मला त्याला भेटण्यासाठी फिर मुझे उसे मिलने के लिए मला कुठं जायला पाहिजे? मुझे कहाँ जाना पड़ेगा? मला इथे यायला पाहिजे मुझे स्टेजवर. यहाँ मंच पर आना पड़ेगा। तुम्हाला देव भेटण्याचं ठिकाण कोणतं आपको आहे? परमेश्वर मिलने का ठिकाना कौन सा तुमचा है? आत्मा. आपका आत्मा। जर तुम्हाला त्याला भेटायचं यदि आहे, आपको उसे मिलना है तुम्हाला तो आराधनेत खोल तुमच्या शरीरातून बाहेर पडून, तुमच्या प्राणातून बाहेर पडून तुम्हाला आत्म्यामध्ये एंट्री करावी. आपको आपके शरीर से, आपके आत्मा से बाहर निकाल कर आत्मा में प्रवेश करके उसे मिलना होगा। आणि शरीर आणि आत्मा ही परस्पराच्या विरोधात और आहे. शरीर वो आत्मा एक दूसरे के विरोध में है। माहिती आहे तुम्हाला, तुमचं शरीर आणि तुमचा आत्मा एकमेकाच्या विरोधात आहे. और आप जानते हो कि आपका शरीर और आपका आत्मा एक दूसरे के विरोध में आणि है। तुमचं शरीर तुम्हाला आत्म्यात जाऊ देत नाही. आपका शरीर आपको आत्मा में जाने नहीं देता। त्याला असं वाटलं उसे ऐसा लगा की तो बाबा आता ही आत्म्यात जाणार आहे. अभी ये आत्मा में जाएगा। मग शरीर काय करतंय? शरीर क्या करता है? झोप आल्यासारखं, नींद लाता है मळमळल्यासारखं, और जी मचलना, उलटी आल्यासारखं, उल्टी आना, डोकं सिर दुखल्यासारखं, दर्द, आणि काहीतरी परत डोक्यात टेन्शन येतं. और कुछ तो भी फिर से टेंशन दिमाग में आता पण जो है। आत्म्यात आराधना करणार आहे लेकिन जो आत्मा में आराधना करने तो वाला शरीराला है, झटकतो वो शरीर के सारी चिंताओं को आणि झाड़ देता है आत्म्यात जातो. और आत्मा में जाता ज्यावेळेस है। आत्म्यात जाऊन आराधना और जब करतो, आत्मा में जाकर आराधना करता ज्या है, शरीराच्या टेन्शन मध्ये आहे त्या शरीरावरचं सगळं टेन्शन मोकळं होतंय. और जिस शरीर के टेंशन में वो सारा शरीर का टेंशन स्वतंत्र होता है। इब्रियचा 9:1 हा. तर पहिल्या करारात हा. देवाच्या उपासनेचे विधी होते. लग द्या इकडे. पहिल्या करारात काय होती? पहले नियम में क्या थे? देवाच्या उपासनी सगळी विधी होती. परमेश्वर के भक्ति के सेवा के सारे नियम थे। पहिल्या करारात म्हणजे काय? पुराने नियम में यानी पहले नियम में यानी क्या? जुन्या करारामध्ये. पुराने नियम में वाचा. पहिल्या करारात देवाच्या उपासनेचे विधी होते आणि जगातले पवित्र स्थान होते. कुठलं पवित्र स्थान होतं? कौन सा पवित्र स्थान था? या जगातलं पवित्र स्थान होतं. इस संसार का पवित्र स्थान। पुढे वाचा. कारण हा. पहिला मंडप तयार केलेला होता, हा. त्यात दिव्यांचे झाड व मेज व समर्पित भाकरी होत्या. लग द्या इकडे. त्या 7 दिवटण्या होत्या. वहाँ पे 7 दीपक थे। बरोबर आहे का? सही है। कशाला दर्शवतंय? किसे दर्शाते हैं? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा को। पहिला मंडप तयार केलेला होता, हा. त्यात दिव्यांचे झाड लग द्या इकडे. परमपवित्र स्थानाविषयी या ठिकाणी पौलुस सांगत आहे. अति पवित्र स्थान के बारे में यहाँ पौलुस बताता है। त्या 7 दिवटण्या होत्या. वहाँ पे 7 दीपक थे। मेज लग द्या इकडे. काय होतं? क्या था? मेज म्हणजे भाकर. मेज यानी रोटी। पुढे वाचा. व समर्पित भाकरी होत्या. सॉरी, मेज मेज म्हणजे एक वेगळं अन्न एक अलग अन्न आणि समर्पित भाकर और समर्पित पवित्र रोटियां। पुढे वाचा. त्याला पवित्र स्थान म्हटले आहे. बस. कशाला पवित्र स्थान म्हटलंय? किसे पवित्र स्थान कहा है? दिवटण्या होत्या, दिवटती, भोजन होतं, भोजन था भाकर होती. और रोटी थी। सांगा मला भाकर कशाला दर्शवते? बताओ मुझे रोटी किसे दर्शाती है? परमेश्वराचं वचन. परमेश्वर का वचन। आज ते कुठं आहे? आज वो कहाँ है? मनुष्य केवळ भाकरीने नाही तर मनुष्य केवल रोटी से ही नहीं। आता ते सगळं पॅटर्न नवीन करारात कुठे ठेवलं देवानं? अभी वो सारा तरीका नए नियम में प्रभु ने कहा रखा। समर्पित भाकर म्हणजे देवाचं वचन आपल्या आतमध्ये आहे. भेंट की रोटी यानी परमेश्वर का वचन हमारे भीतर है। 7 दिवटण्या म्हणजे पवित्र आत्मा. कुठं आहे पवित्र आत्मा? 7 दीपक यानी पवित्र आत्मा कहाँ है? हे सगळं आत्मदेवानं का सजवलंय? ये सारा प्रभु ने भीतर क्यों सजाया? धूप जाळण्यासाठी, धूप जलाने के लिए, आराधना करण्यासाठी. आराधना करने के लिए। तुमच्या आतमध्ये तुमच्या आत्म्यात एक पवित्र स्थान आहे आपके भीतर एक पवित्र स्थान है आणि तिथं भाकर म्हणजे देवाचं वचन आहे. वहाँ रोटी यानी परमेश्वर का वचन है। तुमच्यात वचन आहे? आप में वचन है? आहे वचन? है या वचन? है क्या वचन? आहे का नाही? है या नहीं? कसं काय? कैसे? सांगा मला कसं काय वचन आहे? कैसे? बताओ मुझे कैसे वचन है? दाखवा मला तुमच्यात वचन आहे. बताओ मुझे आप में वचन है? कोण दाखवू शकते का? कोई दिखा सकता है क्या? मग कसं म्हणतो तुमच्यात वचन फिर आहे? कैसे कह सकते हो कि आप में वचन है?
जी वचनं आमच्या आतमध्ये जे आम्ही साठवलेले आहेत, जो वचन हमारे भीतर है, जिनको हमने बटोर के रखा है, जे आम्हाला माहिती आहे आम्ही बोलतो. जो हम जानते हैं, जिसे हम मुंह से बोलते हैं. बोला, सांगा बरं स्तोत्र 23वा अध्याय पहिलं वचन. बताओ मुझे भजन 23 पहला वचन. जोरात सांगा बरं. जोर से बताओ. हे कुठून आलं? ये कहाँ से आया? आतून आलं. भीतर से आया. याचा अर्थ वचन कुठं आहे? इसका अर्थ वचन कहाँ है? म्हणजे भाकर कुठं आहे? रोटी कहाँ है? इसका हा, अर्थ आत्म्यामध्ये आहे. आत्मा में, भीतर रोटी है. भाकर आत्म्यामध्ये आहे. रोटी आत्मा में है. पवित्र आत्मा कुठं आहे आपल्या? पवित्र आत्मा हमारे कहाँ है? आतमध्ये आहे. भीतर म्हणजे है. दिवठणी आपण आतमध्ये आहे. यानी दीवट भी भीतर है. हे सगळं घेऊन देवानं का सजवलंय? ये सब कुछ लेकर प्रभु ने क्यों सजाया? तुमच्या आत्म्यात आणि माझ्या आत्म्यात ते का सजवलंय? आपके आत्मा में और मेरी आत्मा में क्यों सजाया? कारण आपण तिथं जाऊन धूप जाळावं म्हणून. क्योंकि हम वहां जाकर धूप जलाए. इब्रियाचं 9वा अध्याय आणि 2 वचनापासून. हा. पहिला मंडप तयार केलेला होता, हा. त्यात दिव्यांचे झाड व मेज व समर्पित हो, दिव्याचे भाकरी झाड, दिवठण्या नाही, दिव्याचे झाड. पुढे वाचा. मेज व समर्पित भाकरी होत्या, हा. त्याला पवित्र स्थान म्हटले आहे. हा. आणि दुसऱ्या पडद्याच्या पलीकडे हा. परम पवित्र म्हटलेला मंडप होता, हा. त्यात सोन्याचे धुपाटणे हा. आणि सोन्याने सभोवती मडवलेला हा. कराराचा कोश होता. हा. त्यात मांडा ठेवलेले हा. सोन्याचे पात्र व कळ्या आलेली अहरोनाची काठी हा. व कराराच्या पाट्याही होती. हा. आणि त्यावर गौरवी करून हा. करूब गौरवी करू. गौरवी करूब हा. दयासनावर कराराच्या पाट्यामध्ये देवाचं वचन, और वाचा का संदूक यानी परमेश्वर का ते वचन, आमच्या आतमध्ये आहे. वो हमारे भीतर हे है. परमपवित्र स्थानाविषयी बोललं जात आहे. यहाँ परम पवित्र स्थान के बारे में कहा है. त्यावर गौरवी करूब दयासनावर छाया करीत होते. हा. याविषयी आता निरनिराळे सांगायचे नाही. या विषयात आता निरनिराळे सांगायचे नाही. आता या वस्तूंची अशी व्यवस्था केलेली असता हा. याजक उपासना करायला पहिल्या मंडपात तर नित्य जात असतात. याजक उपासना करायला तर पहिल्या मंडपात नित्य जात असत. परंतु परंतु दुसऱ्यात प्रमुख याजक हा. एकटाच दरवर्षी एकदा मात्र जात असतो. कुठे? कहा? परमपवित्र स्थानात. अति पवित्र स्थान में. पवित्र स्थानामध्ये जाऊन याजक धूप जाळत असेल. पवित्र स्थान में जाकर याजक धूप जलाते थे. पण वर्षातून एकदाच परमपवित्र स्थानात जाऊन एकच याजक कायम धूप जाळायचा. लेकिन साल में एक बार ही एक ही याजक अति पवित्र स्थान में जाकर धूप जलाता था. पुढे वाचा. आगे पढ़े. जे रक्त त्याने स्वतःबद्दल आणि लोकांच्या चुकांबद्दल अर्पायचे, हा. त्या वाचून ते आत जात नाही. हा. त्याने करून पवित्र आत्मा दृष्टांत रूपाने हे दाखवतो की हा. पहिला मंडप उभा आहे, हा. तोपर्यंत परमपवित्र स्थानाची वाट प्रकट केलेली नाही. लग इकडे पहिला मंडप उभा आहे तो पण परमपवित्र स्थानाची वाट बंद आहे, ती प्रकट केली नाही. पहला तंबू खड़ा है, तब तक परम पवित्र स्थान की राह बंद की गई है, वो खुली नहीं है. और वो राह बंद है, वो प्रकट की नहीं गई. हालेलुया. हालेलुया. कारण दुसरा मंडप कोण होणार आहे? क्योंकि दूसरा तंबू कौन होने वाला है? तुम्ही आप और आहे. मैं. हालेलुया. हालेलुया. पण आपलं सेम पॅटर्न जुन्या करारात दाखवलेलं. लेकिन अपना यही तरीका पुराने नियम में बताया गया जसं है. 3 टप्प्यामध्ये तो पवित्र स्थान होतं, जैसे 3 हिस्सों में वो पवित्र स्थान था, तसं आपण पण 3 भागामध्ये बनलो गेलेलो आहे. शरीर, आत्मा, प्राण आणि शरीर. और हम भी वैसे ही 3 हिस्सों में रचाए गए हैं. शरीर, प्राण, आत्मा. शरीर म्हणजे काय? शरीर यानी क्या? अंगण. अंगन. पवित्र स्थान म्हणजे पवित्र काय? स्थान यानी क्या? प्राण. प्राण. परमपवित्र स्थान म्हणजे काय? अति पवित्र स्थान यानी क्या? आपला आत्मा. अपना आत्मा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परंतु लेकिन जे पहिलं मंडप होतं, जो पहला तंबू था, त्या परमपवित्र स्थानाच्या समोर एक मोठा पडदा होता, तो रस्ता बंद. और उस परम पवित्र स्थान में एक बड़ा पर्दा था, वो राह बंद थी, वो मार्ग बंद था. कारण क्योंकि त्या पडद्याच्या आत वर्षातून एकदाच एकच याजक जायचा. उस पर्दे के भीतर साल में एक बार एक ही याजक जाता था. परमपवित्र स्थान म्हणून आहे, तिथे एक मोठा पडदा आहे. दूसरे पर्दे के पीछे, यानी जिसे परम पवित्र स्थान कहते हैं, वहाँ एक पर्दा लगाया गया है. आणि त्या पडद्याच्या अलीकडे याजक लोक जात असे. और उस पर्दे के पार याजक लोग जाते. परंतु लेकिन त्या मेन पडद्याच्या आत जाण्यासाठी 1 वर्षाची वाट बघायला लागायची. लेकिन उस परम पवित्र स्थान के पर्दे के बीच में जो पर्दा था, उसके पार जाने के लिए 1 साल राह देखनी पड़ती थी. अनेक याजक होते, बहुत से याजक थे. प्रत्येकाला नंबर दिला होता, तू 2022 मध्ये जायचं, तू और हर 2023 एक
जायचं तो 2024 असं सगळ्यांना वर्ष नेमून दिले होते. और हर एक को साल नियुक्त करके दिए थे कि तू 2022 में जाना, तू 2023 में जाना, हर एक को साल नियुक्त करके दिए थे. हालेलुया. हालेलुया. आणि वर्षातून एकदाच तो याजक त्या परमपवित्र स्थानात जायचा, पडद्याच्या आतमध्ये जायचा. और साल में एक बार जो याजक था वो अति पवित्र स्थान में जाता था, उस पर्दे के पार जाता था. आणि सगळे लोक आपलं अर्पण त्या याजकाकडे और द्यायचे सारे लोग जो अपना बलि है वो उस याजक के हाथ में देते वर्षातून एकदा. साल में एक बार. आणि त्यांच्या वतीनं याजक आज जायचा उनकी ओर से याजक भीतर जाता. आणि लोक वाट बघत बसायचे. लोग राह देखते बैठते. आता याजक आम्हाला आशीर्वाद घेऊन येणार. अभी याजक हमारे लिए आशीष लेकर आएगा. सगळं सगळं कुठं असायचं याजक? याजक कहाँ होता था? बोला सगळे पडद्याच्या आतमध्ये. पर्दे के भीतर. आणि ज्यांची इच्छा आहे ते सगळे कुठं असायचे? और जिनकी इच्छा है वे सभी कहाँ होते? बाहेर आत येऊ शकत नव्हते. बाहर भीतर नहीं आ सकते थे. आता या ठिकाणी प्रभू येशूचं मरण बघत आहे आपण. यहाँ पे हम अभी प्रभु यीशु मसीह की मृत्यु देखते हैं. त्याला वधस्तंभावर मारलं. उसे क्रूस पर मारा गया. का? क्यों? रोम 5:8 रोमियो की पत्री 5:8 आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी जब हम पापी थे तभी मसीह हमारे लिए मारला गेला. मारा गया. का? त्यानं आम्हाला पापातून शुद्ध करायचा निर्णय घेतला. क्यों उसने ठान लिया कि हमें वो पापों से शुद्ध करे? का माहित आहे? क्यों जानते हो? कारण क्योंकि आपण वर्षभर आराधनेची वाट बघू नये. हम साल भर आराधना की राह न देखे. आपण जाऊन प्रति दिवशी त्याची आराधना करा हम जाकर हर रोज उसकी आराधना करें. आणि त्याचं मरण, तो मरण सहन करत असताना और उसको वो मृत्यु सहते हुए आता शेवटला तो मरणार. और अभी आखिरी में वो मरेगा. क्रूसावर तो मरणार. क्रूस पर मरेगा. तो काय म्हणाला वाचा? उसने क्या कहा जानते हो? मत्ती पढ़ो 27:50 मत्ती 27:50 हा, वाचा. मग हा. येशू पुन्हा मोठ्याने ओरडला येशू पुन्हा मोठ्याने ओरडला. आणि त्याने आपला आत्मा सोडून दिला. इकडे त्याने आपला आत्मा, उसने अपना आत्मा, त्याला कोणी मारलं नाही बरं का. उसे किसी ने मारा नहीं. जानते हो? कोणाची टाप नाही त्याला मारण्याची. किसी की ऐपत नहीं उसे मारने की. बायबल सांगताय बाइबल बताती है त्यानं स्वतः आत्मा सोडला. उसने खुद ही आत्मा छोड़ दिया. हालेलुया. हालेलुया. त्यानं आपला आत्मा सोडला. उसने अपना आत्मा छोड़ा. पुढे वाचा काय लिहिलंय? त्याने आपला आत्मा सोडून दिला हा. आणि पहा लग्न इकडे सगळीजण सभी ध्यान दो आणि पहा, और देखो. जो वर्षातून एकदा जो याजक त्या पडद्याच्या आत जाऊन धूप जाळायचा, आराधना करायचा. जो साल में एक बार जो याजक उस अति पवित्र स्थान में जाकर धूप जलाता था, आराधना करता था, आणि कुणाला आत एंट्री नव्हती. किसी को भीतर प्रवेश नहीं. जर ती पद्धत आता असती तर, और वही तरीका अभी होता तो, आताची पद्धत असते काय झालं असतं माहिती आहे? अभी वो तरीका होता तो क्या होता जानते हो? तुम्ही सगळे गाड्या लावताय माहितीये बाहेर, आप सभी लोग जहाँ पे गाड़ियाँ लगाते हो तिथं थांबायचं वहाँ रुकना. आणि मी एकट्यानंच इथं आराधना और करायची. मैं अकेला ही यहाँ आराधना करूँ. आणि आराधना झाल्यावर चर्च संपल्यावर मग मी बाहेर येणार आराधना होने के बाद चर्च खत्म होने के बाद मैं बाहर आऊंगा. आणि मग तुमच्या डोक्यावर हाटून प्रार्थना, फिर सब आपके सिर पर हाथ रख के प्रार्थना गीत करूंगा. मीच गाणार, और गाना मैं ही गाऊंगा. प्रचार मीच करणार. प्रचार मैं ही करूंगा. देवाचा निरोप फक्त मला समजणार, तुम्हाला नाही. परमेश्वर का संदेशा केवल मुझे समझेगा, आपको नहीं. त्या आराधनेमध्ये देव ब्लेसिंग मला करणार, तुम्हाला उस नाही. आराधना में परमेश्वर मुझे आशीषित करेगा, आपको नहीं. तुम्ही कुठं? आप कहाँ? त्या रोडच्या साईडला उस रास्ते के साइड में वाट बघत बसायचं. राह देखते बैठना. 12:30-1ला चर्च सुटल्यानंतर 12:30-1 बजे चर्च छुटने के आणि बाद पास्टर आम्हाला बाहेर येऊन आम्हाला ब्लेसिंग करणार. पास्टर हमें बाहर आकर आशीषित करेंगे. ही परिस्थिती येशूने बघितली. ये परिस्थिति यीशु ने तो म्हणाला देखी इतका जोरावा चांगला नाही. और उसने कहा कि इतनी दूरी अच्छी नहीं. आणि आराधना मी लोकांच्या जवळ घेऊन येईन आराधना को मैं लोगों के निकट ले आऊंगा आणि मी असा माझा प्राण देईन और मैं ऐसे अपने प्राण को दे की दूंगा. सगळे लोक येऊन माझ्यासाठी धूप जाळतील, माझी आराधना करतील. सारे लोग आकर मेरे लिए धूप जलाएंगे, मेरी आराधना करेंगे. विशेष क्वायर टीमशी मी आज बोलत. विशेष क्वायर टीम से मैं आज बात कर रहा तुम्ही हूँ. खूप सौभाग्यशाली आहात. आप बहुत भाग्यवान हो. ते सौभाग्य त्या याजकाला नव्हतं. वो भाग्य उस याजक को नहीं था. त्याला कधी पण वाट बघायला लागायची. उसे कब तक राह देखनी पड़ती एक थी? वर्ष वाट बघायला लागायची 1 आराधने. सालों तक आराधना के लिए राह देखनी आणि पड़ती मग थी. तुम्हाला प्रवीण ब्रदरचा फोन येतोय, फिर आपको भाई प्रवीण का फोन आता चला है. शनिवारी प्रॅक्टिस करायचं आहे. चलो शनिवार के दिन प्रैक्टिस करनी है. का? क्यों? प्रति आठवडा आपल्याला आराधना करायची. हर एक सप्ताह में आराधना करनी है. हालेलुया. हालेलुया. माहिती आहे तुम्ही आणि मी जेव्हा मरणार आहे, और जब आप और मैं मरने वाले हैं, नाहीतर आपण येशू आल्यावर उचलले जाणार नहीं आहे. तो हम यीशु आने के बाद उठाए जाएंगे. ते सगळे याजक जे वर्षात एकदा धूप जाळायचे, जो सारे याजक जो साल में एक बार धूप जलाते थे तुम्हाला आणि मला येऊन भेटून प्रेज लॉर्ड देणार और आहेत. मुझे और आपको मिलने के बाद प्रेज द लॉर्ड ते देंगे. असं म्हणणार आहेत, और भी ऐसा कहेंगे. एक क्वायर टीम, हे क्वायर टीम, हे न्यू अगापे चर्च लोक, हे न्यू अगापे चर्च के लोग, तुम्ही किती ग्रेट आहे. आप कितने ग्रेट हो. तुम्ही प्रत्येक आठवडे आराधना करत आप होता. हर सप्ताह आराधना करते तुम्ही थे. प्रत्येक आठवड्यात धूप जाळत होता. आप हर सप्ताह धूप जलाते जे थे. तुम्ही आठवड्याला करत होता जो आप सप्ताह में करते ते थे, आम्हाला वर्षातून एकदा करावं लागायचं. साल में एक बार करना पड़ता था. विशेष
प्रभू भोजनाला येऊन आराधना करणाऱ्या लोकांशी मी बोलत आहे. विशेष प्रभु भोज के दिन प्रभु भोज के दिन आकर आराधना करने वाले लोगों के साथ मैं बोल रहा हूँ. जेव्हा आठवडा येईल माहित आहे, जब सप्ताह आएगा जानते हो, जेव्हा संडे येईल माहित आहे, जब इतवार आएगा जानते हो, सगळं पाठीमागं सोडून धावत धावत का ते वर्षातून एकदा त्यांना मिळायचं, माझ्यावर दया झाली, मी आठवड्यातून त्याच्याकडे जाऊ शकतो. और सब कुछ पीछे छोड़कर वो दौड़ दौड़ कर परमेश्वर की आराधना करने जाते थे, क्योंकि वो कहते थे कि हम पर दया हुई, कि परमेश्वर की आराधना करने का हम पर समय आया. हालेलुया. हालेलुया. आता अभी नवीन करारामध्ये नए नियम में सगळी मंडळी आज जाणार सारी कलीसिया भीतर जाएगी, आणि जे याजक आहेत और जो याजक है त्यांच्या बरोबर धूप जाळणार. उनके साथ धूप जलाएंगे. सगळ्या मंडळी बरोबर जे याजक आहेत ते कोण आहेत? सारे कलीसिया के साथ जो याजक है वो कौन है? जे लेवी आहेत ते कोण आहेत? जो लेवी है वो कौन है? वर्शिप करणारे, आराधना करने वाले, क्वायर टीम. क्वायर टीम. तुम्ही खूप ग्रेट आहात आप बहुत महान हो, की ज्यांना एक वर्षातून संधी मिळायची, जिन्हें एक साल में मौका मिलता था, तुम्ही आठवड्यातून दोन वेळेस धूप जाळता. आप सप्ताह में 2 बार धूप जलाते हो. 2 वेळेस? 2 बार? 2 वेळेस कधी? 2 बार कब? एक प्रॅक्टिस वेळे, एक प्रैक्टिस के समय. ते पण धूप जाळणं आहे सर. वो भी धूप जलाना है सर. प्रॅक्टिसला पण तुम्ही आराधना करता की नाही? प्रैक्टिस में भी आप आराधना करते हो या नहीं? प्रॅक्टिस मध्ये तुम्ही प्रेज करता की नाही? प्रैक्टिस में भी आप स्तुति करते हो या नहीं? प्रॅक्टिसच्या निमित्तानं पण धूप जाळता प्रैक्टिस के निमित्त धूप जलाते हो, आणि संडे आराधनेला पण धूप जाळता. और संडे आराधना में भी धूप जलाते ओ हो. माय गॉड. हे मेरे ईश्वर. वर्षातून एकदा जो याजक धूप जाळत होता, तो स्वर्गात गेल्यावर सगळ्या क्वायरला भेटा येणार आहे. और साल में एक बार जो याजक धूप जलाता था, स्वर्ग में जाने के बाद वो सारे क्वायर को मिलेगा वो आणि तो याजक. म्हणत होता की मी वर्षातून एकदा तो आनंद घेत होता. और वो कहता था कि साल में एक बार ही मैं उस आनंद को उठाता तुम्ही था. प्रत्येक आठवड्यात 2 वेळेस घेत होता. तुम्ही माझ्यापेक्षा ग्रेट आहात. आप प्रत्येक सप्ताह 2 बार लेते थे, आप मुझसे भी महान हो. हे आज जाण्यासाठी, ये भीतर जाने के लिए, हे तुम्हाला आणि मला आज जाण्यासाठी आपको और मुझे भीतर जाने के लिए येशूने आपल्या प्रेमाचं प्रमाण कसं दिलं मी तुम्हाला सांगतो. यीशु ने अपने प्रेम को कैसे प्रकट किया, ये मैं आपको बताऊंगा. नावाचा 50 आणि 51 वचन. और 50 और 51 वचन पढ़ो. नावाचा येशू पुन्हा मोठ्याने ओरडला हा. आणि त्याने आपला आत्मा सोडून दिला. हा. आणि पहा, लग द्या इकडे. देखो, सगळेजण लग द्या. सभी लोग ध्यान दो. आणि पहा, और देखो, जो याजक जो याजक जो पडद्याच्या आत जाऊन सगळ्यांसाठी अदृश्य व्हायचा, जो पर्दे के भीतर जाके सभी के लिए अंधे का बन आणि जाता. इस्रायल लोक असे करायचे. और इस्राएल लोग ऐसा करते. जरा तर मला त्या पडद्याच्या कोपऱ्यातून मला माझ्या देवाची महिमा दिसेल का? और जरा उस कोने से मुझे परमेश्वर की महिमा दिखेगी. आणि कधी एक जण असा म्हणत असत, और शायद कोई ऐसा कहता होगा, एक जोरात वारं येऊ दे. एक जोर का हवा आने दो. का? क्यों? तो पडदा जरासा हलू दे. वो पर्दा थोड़ा हिलने दो. मला कोपऱ्यातून ते धूप, याजक धूप जाळताना देवाची महिमा मला कोपऱ्यातून थोडीशी प्रकट होईल का? और याजक धूप जलाते समय कोने में से थोड़ी सी परमेश्वर की महिमा मुझे प्रकट होगी क्यों? ते महिमा बघायला तो इथे इस्रायल लोक तडपायचे. उस महिमा को देखने के लिए इस्राएल लोग तड़पते थे. आणि वर्षातून एकदा याजकाला संधी मिळायची, ती संधी इस्रायल लोकांना पण नाही. और साल में से एक बार केवल याजक को संधि में मौका मिलता था, और वो मौका इस्राएल लोगों को नहीं मिलता था. तास ते वाट बघत बसायचे. घंटों तक राह देख के बैठते आणि तो थे. याजक आल्यावर म्हणायचे, और याजक आकर कहते, तुला कसं वाटलं धूप जाळताना? वो धूप जलाते समय तुझे कैसा आणि लगा? तो धूर कसा वर जात और होता? वो धुआं कैसा था? आणि स्वर्गदूत तिथं आले होते काय? स्वर्गदूत वहां पे आए आणि थे क्या? पवित्र आत्मा तिथं आला होता पवित्र काय? आत्मा वहां पे आए आणि क्या? देवाचं सिंहासन तू बघितलं परमेश्वर काय? के सिंहासन को तूने देखा? या सगळ्या गोष्टी इस्रायल लोकांसाठी एक स्वप्नातल्या गोष्टी होत्या. ये सारी बातें इस्राएलियों के लिए एक सत्य की बातें थी. माय गॉड. जे 25 लाख लोक, जो 25 लाख लोग, माहित नाही त्यांच्यातले किती स्वर्गात असतील, पता नहीं उनमें से कितने स्वर्ग में होंगे. ते सगळे येऊन तुम्हाला सलूट वो मारणार आहे. सारे आकर आपको सलूट करेंगे. का माहित आहे? क्यों जानते हो? ज्या एक झलक साठी आम्ही तडपत होतो. जिस एक झलक के लिए हम तड़पते थे, तुम्ही आपने हर आठवडे हर सप्ताह शनिवारच्या प्रॅक्टिस मध्ये, शनिवार के प्रैक्टिस के दिन, रविवारच्या आराधनेमध्ये, रविवार की आराधना तुम्ही में ती खुल्ला एन्जॉय घेत होते. आपने पूरे खुलकर आनंद मनाया. तुम्हाला माहित आहे, आप जानते हो क्या? तुम्ही आत एंट्री करावी आप भीतर प्रवेश करें, म्हणून येशूने आपल्या प्रेमाचं प्रमाण दिलं. इसलिए यीशु ने अपने प्रेम को प्रकट किया. कसं प्रेमाला प्रकट केलं माहित कैसे आहे? उसने अपने प्रेम को प्रकट किया? फक्त क्रुसावर नाही, केवल क्रूस पर नहीं, क्रुसाच्या पुढं पण काहीतरी झालं. क्रूस के आगे भी कुछ हुआ. तसं त्याला क्रुसावर दिलं, और जैसे उसे क्रूस पर तसं त्याने चढ़ाया, आपला प्राण सोडला. जैसे उसने अपने प्राण को छोड़ा. वाचा पहिली घटना काय घडली. पहली बात क्या हुई पढ़ो. वाचा 50-51 वचन. 50-51. येशू पुन्हा मोठ्याने ओरडला हा. आणि त्याने आपला आत्मा सोडून दिला. हा. आणि पहा, लग द्या इकडे. और देखो, पहा, पवित्र स्थानातील पडदा आ, वर पासून खालपर्यंत फाटून दुभागला. का? क्यों?
एक क्वायर टीम हे क्वायर टीम जा आतमध्ये आत. जा अभी भीतर. ए इस्रायले, हे इस्राएली जे तुम्ही रस्त्यावर बघून माझी वाट बघत जो होता, आप रास्ते पे बैठकर मेरी राह देख रहे थे, तुम्ही शटरच्या आतमध्ये येऊ आप शकता. शेटर के आओ भीतर आ सकते हो. ओ द बिग अनाइंटिंग. बहुत बड़ा मी अभिषेक. अभिषेकानं भिजत आहे. मैं अभिषेक में भीग रहा मी हूँ. अभिषेकानं भिजत मैं आहे. अभिषेक में भीग रहा हे हूँ. माझ्यासाठी एक गोल्डन चान्स आहे. ये मेरे लिए एक सुनहरा मौका है. हा माझ्यासाठी एक गोल्डन ये चान्स आहे. मेरे लिए एक सुनहरा मौका है. जो कोणी इथं येऊन उभारल जहाँ जो कोई यहाँ आकर खड़ा होगा, त्याच्यासाठी परम पवित्र स्थानाचा पडदा फाटलेला आहे. उसके लिए परम पवित्र स्थान का पर्दा फट गया है. हा लग द्या इकडे. ध्यान दो इधर. आणि पहा त्याने ज्यावेळेस आपलं प्रेम प्रकट केलं उसने जब अपना प्रेम प्रकट किया, त्यावेळेस काय घडलं. तब क्या हुआ? हा पवित्र स्थानातील पडदा लग द्या सगळीकडे. ध्यान दो इधर. पवित्र स्थानातील पडदा वर पासून खालपर्यंत फाटून दुभागला. नीचे से ऊपर से लेकर नीचे तक फट गया और दो हिस्सों में बट गया. का क्यों? हे माझ्या सानिध्याचे वाट बघणाऱ्या लोकांनो, हो हे मेरी उपस्थिति की राह देखने वाले लोगों, हे माझ्या एका झलकासाठी तडपणाऱ्या लोकांनो, मेरे एक झलक के लिए तड़पने वाले लोगों, खम आ जाओ, 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 खम आ जाओ. मी खूप सौभाग्यशाली आहे मैं बहुत ही भाग्यवान हूँ की मी नवीन करारात आहे. कि मैं नए नियम में हूँ. बरं झालं अब्रामाच्या काळी माझा जन्म झाला और नाही. अच्छा हुआ कि अब्राहम के समय में मेरा जन्म नहीं बरं झालं हुआ. मोशेच्या काळात माझा जन्म अच्छा झाला नाही. हुआ मूसा के समय मेरा जन्म नहीं हुआ. बरं झालं योसेफच्या काळात माझा जन्म झाला अच्छा नाही. हुआ कि यूसुफ के समय मेरा जन्म नहीं हुआ. नाहीतर काय झालं असतं. नहीं तो क्या होता. बाहेर उभारून वाट बघायचं. बाहर खड़ा होकर राह देखता रहता. नो वर्शिप, आराधना नहीं, नो क्वायर, क्वायर नहीं, नो इंस्ट्रूमेंट्स, और कोई इंस्ट्रूमेंट नहीं, नो प्रेझेंटी. कोई उपस्थिति नहीं. पण मी ग्रेट आहे. लेकिन मैं महान त्या हूँ. काळात आहे मैं उस समय में हूँ जिथं पडदा फाटलेला आहे. जहाँ पर्दा फट गया है. यीशु ने शैतान को क्रूस पर हराया है. हारा हुआ शैतान मेरे जूतों के नीचे है. सर्वजन यीशु ने शैतान को क्रूस पर हराया है. हारा हुआ शैतान मेरे जूतों के नीचे है. ला 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 ला. मेरा यीशु विजयी है. जू 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 जू. मेरा यीशु विजयी है. ला 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 ला. मेरा यीशु विजयी है. जू 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 जू. मेरा यीशु विजयी है. काय केलं येशूनं? उस भीतर तू प्रवेश कर सके इसलिए यीशु ने क्या किया. आपलं सर्वस्व दिलं क्रूसावर. अपना सब कुछ क्रूस पर दे दिया. म्हणजे इथं येऊन उभारून आराधना करण्याचं किंवा चर्च मध्ये बसून आराधना करण्यासाठी किती मोठं बलिदान आहे. यहाँ आकर खड़ा होकर आराधना करने के लिए और चर्च में बैठकर आराधना करने के लिए कितना बड़ा बलिदान है. इथं तुम्ही येऊन बसावं ह्याच्यासाठी काय किंमत मोजली गेली. यहाँ आप पर बैठो इसलिए क्या मोल चुकाया गया. येशूनं सर्वस्व. यीशु ने सब कुछ. मग मला सांगा, लेकिन मुझे बताओ, मग या ठिकाणाचा किंवा या आराधनेचा आदर कसा कराल तुम्ही. लेकिन फिर मुझे बताओ कि इस ठिकाने का, इस आराधना के ठिकाने का आप आदर कैसा करोगे. त्या दिनदमडी नोकरीला धरून उस दो टुकड़े की नौकरी को पकड़कर, जी नोकरी येशूच्या क्रूसाचं बराबरी करू शकत, जो नौकरी यीशु के क्रूस की बराबरी नहीं कर सकती, तो जो परिवार, ज्या परिवाराच्या जबाबदारीमुळे मी येऊन आराधना करू शकत नाही, तो दीन दमडीचा परिवार माझ्या येशूच्या क्रूसाचा बराबरी करू शकत. उस दो टुकड़े का परिवार, जिस परिवार के कारण मैं परमेश्वर की आराधना नहीं कर सकता, वो परिवार मेरे यीशु की बराबरी नहीं कर सकता. आणि हे शरीर जे आजारी पडतं, और ये शरीर जो बीमार गिरता है, ते म्हणतात रविवारी जाऊन आराधना करू नको, और वो कहता है कि रविवार में जाकर आराधना मत कर. हे दीड दमडीचं शरीर माझ्या येशूच्या क्रूसाचा बराबरी करू ये शकत. 2 दिन का शरीर मेरे क्रूस के यीशु की बराबरी करके आराधना नहीं कर सकता. इथं येऊन मला आराधना करण्यासाठी जर त्यानं वधस्तंभावरचं असहाय्य मरण सहन केलेलं आहे, तर ही जबाबदारी माझ्या लाईफ मध्ये सगळ्यात महत्वाची जबाबदारी. यहाँ आकर मैं आराधना कर सकूं इसलिए उसने क्रूस का बहुमूल्य
मृत्यु सहाय, तो मेरी जिंदगी का ये बहुत ही मूल्यवान समय है कि मैं यहाँ आकर उसकी आराधना करूं। तुम्ही आराधना करावी म्हणून त्यानं आपलं प्राण क्रूसावर देऊन परम पवित्र स्थानातला पडदा फाडला. आप आराधना कर सको इसलिए अपना प्राण क्रूस पर देकर अति पवित्र स्थान का पर्दा फाड़ दिया। आता तो म्हणतो अभी वो कहता है आ जाओ, जितके तहानेले आहेत त्यांनी या. जितने प्यासे हैं वो आ जाओ, या आणि माझ्याकडून प्या. आओ और मुझसे पियो। कुठं? कहा? परम पवित्र स्थानात. अति पवित्र स्थान पण में, आम्हाला परमिशन नाही. लेकिन हमें परमिशन नहीं। जाऊन बघा पडदा फाटला. जाओ, जाकर देखो पर्दा फट गया है। योग्यता 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 से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. मी फक्त म्हणत होतो मैं केवल कहता था फक्त पवित्र स्थानातून मला आराधना करू दे. केवल पवित्र स्थान में आकर तो मुझे आराधना करने दे। त्यानंतर पडदा फाडून मला परम पवित्र स्थानात घेऊन गेला. और वो तो पर्दा फाड़ कर मुझे अति पवित्र स्थान में ले गया। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे मांगने से ज्यादा मिला मुझे. आभारी हूँ प्रभु ना. लग दे इकडे. ध्यान दो इधर, हे फक्त पृथ्वीसाठी सीमित केलं नाही प्रभू. ये केवल पृथ्वी के लिए सीमित नहीं किया गया। हा पडदा फक्त पृथ्वीसाठी सीमित फाटला नाही. ये पर्दा केवल पृथ्वी के लिए सीमित नहीं फटा। हा पडदा आम्ही ह्या पृथ्वीनंतर स्वर्गात पण जाऊन त्याची आराधना करावी म्हणून फाडला गेला. ये पर्दा हम पृथ्वी के बाद स्वर्ग में जाकर उसकी आराधना करें इसलिए भी फट गया। त्याचं प्रेम कसं प्रकट केलं माहितीये त्यानं? उसने अपना प्रेम कैसे प्रकट किया जानते हो? त्यानं क्रूसावरचं प्रेम कसं प्रकट केलं? उसने क्रूस का प्रेम कैसे प्रकट किया? फक्त पृथ्वीवरच नाही, आज जाऊन तुम्ही आराधना करावी. केवल पृथ्वी पर ही नहीं, भीतर जाकर भी आप आराधना त्या करो। पृथ्वीच्या प्रवासानंतर पण तुम्ही स्वर्गात जाऊन आराधना इस करावी. पृथ्वी के सफर के बाद आप स्वर्ग में जाकर आराधना करो। कुठं लिहिलंय? कहाँ लिखा गया है? 51 वचनामध्ये स्वर्ग पण लिहिलेला आहे. 51 वचन में स्वर्ग भी लिखा है। आणि कुणाला दिसेल तर मला सांगा. और किसी को दिखता होगा तो मुझे बताओ। वाचा वाचा. पढ़ो पढ़ो। हा आणि पहा हा पवित्र स्थानातील पडदा हा. वर पासून खाल पर्यंत फाटून देवा. कुठून फाटला? कहाँ से फट गया? ऊपर से। ओ मिला ग्रेटर. ऊपर से। पवित्र स्थान की ओर हाथों को उठाता हूँ, आराधना करने से मैं जय पाता हूँ. आपला हात छातीवर ठेवून म्हणा, अपना हाथ छाती सीने पर रखकर कहो, आय एम ग्रेट. मैं महान हूँ। का क्यों? जे जुन्या कराच्या याचकांना मिळालं नाही, जो पुराने नियम के याजक को नहीं मिला, तेच ठिकाण आणि ते स्थान परमेश्वरनं माझ्यासाठी फाडलेलं आहे. वो ठिकाना और वो स्थान परमेश्वर ने मेरे लिए फाड़ डाला। देव आपल्या प्रेमाचे प्रमाण हे देतो. परमेश्वर अपने प्रेम का प्रणाम यही देता है। आम्ही पापी असताना हम पापी होते हुए येशू वधस्तंभावर मारला. यीशु क्रूस पर मारा गया। आम्ही पापी असताना हम पापी होते हुए त्यानं परम पवित्र स्थानात आम्हाला घेऊन गेला. वो हमें अति पवित्र स्थान में ले गया। आम्ही पापी असताना हम पापी होते त्यानं हुए वरून खालीपर्यंत पडदा फाडला. उसने ऊपर से नीचे तक पर्दा फाड़ आता दिया। आम्ही पृथ्वीवर आराधना करू शकतो और हम पृथ्वी पर भी आराधना कर सकते आणि हैं, स्वर्गात पण आराधना करू शकतो. स्वर्ग में भी आराधना कर सकते हैं।